गाव छोटंसं आहे. आता हल्ली मुक्काम अमरावतीलाच आहे आणि गेल्या 10 वर्षापासून मी आयुर्वेदा संस्थेमध्ये काम करतो. जे SKPS नावाची संस्था आहे. की ही संस्था लोकांच्या बिमारीवर काम करते. म्हणजे आयुर्वेदा संस्था असल्यामुळे वेगवेगळ्या आज बिमाऱ्या खूप लोकांना वाढत चालल्या आणि या बिमाऱ्यावर सोल्युशन ही संस्था गेल्या 11 वर्षापासून भारतामध्ये देत चालली. या संस्थेमध्ये आमचं काम खूप मोठं आहे. या संस्थेचा लाभ तुम्ही पण घ्या. तुम्हाला वाटलं जे लोक कोणी भेटलं तुम्हाला या संस्थेच्या माध्यमातून तर त्याचा लाभ घ्या. खूप चांगली संस्था आहे. तसंच आजचा हा मेळावा आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये हा पहिल्यांदाच आपण आयोजित केलेला आहे. फर्स्ट टाईम आयोजित केलेला आहे हा सोमपूर परिवारातर्फे. तर या मेळाव्याला आज हा फर्स्ट टाईम असल्यामुळे थोडासा प्रतिसाद कमी आहे. पण निश्चितच यानंतरचा मेळावा जो होईल तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये होईल. कारण तशी कल्पना एवढी असे नाही होती आम्हाला पण इथं ऑर्गनाईज करण्यासाठी की मेळावा कशा प्रकारचा असतो आणि कशा पद्धतीने करायला लागतो. अनुभव नसल्यामुळे थोडासा प्रतिसाद कमी आला. पण अमरावतीमध्ये खूप मोठा प्रतिसाद यानंतर नक्कीच मिळणार आहे आणि खूप लोकांचा फायदा या मेळाव्याच्या माध्यमातून या सूचक केंद्राच्या माध्यमातून इथं होणार आहे. तर माझे मी 2 शब्द संपवतो. धन्यवाद. माननीय प्रमोद सोमपूर सर मंगल परिणय ग्रुप याबद्दल संस्थेबद्दल ते माहिती देतील आणि मग त्यांना आम्ही इथून फ्री करून त्यांना समोर येणाऱ्या लोकांना कॉन्टॅक्ट करून आम्ही त्यांचं स्वागत आमचे जे गोंडा 5 वर्षापासून कार्यरत आहे. मागील 5 वर्षापासून कार्यरत आहे आणि या 2 वर्षापासून आम्ही सतत आमचे मेळावे महिन्यात एक मेळावा आम्ही ठरवत असतो. मग तो अमरावती असो, चंद्रपूर असो, यवतमाळ असो की वर्धा असो. आम्ही महिन्याचे 4-4, 5-5 मेळावे लावत नाही. आणि आमच्या ग्रुपचे पहिल्यांदा रजिस्ट्रेशन असते 1000 रुपीज. आता तुम्ही लोक या विचार करता की 1000 रुपीज कशाचे भरायचे बा, का बरं भरायचे. तर कसं आहे, जोपर्यंत तुम्ही 1000 रुपये भरणार नाही तोपर्यंत तुम्हाला ग्रुपमध्ये जागा मिळणार नाही आणि तुम्हाला ते डाटे म्हणा किंवा प्रोफाईल म्हणा बघायला मिळणार नाही. ज्या मुलांचे किंवा मुलींचे प्रोफाईल तिथं येतात, जे ग्रुपवर असतील त्यांना ते दिसतात. याच्या अगोदर जे 3 वर्षापासूनचे डाटे आहेत मी त्यांना कधी रिमूव्ह केलेलं नाही. 3 वर्षाच्या अगोदर मी पैसे घेत नव्हतो, पण हे 1000 रुपये मला याच्यासाठी घेणं आहे की माझा प्रत्येक महिन्यामध्ये मेळावा असतो आणि कार्यक्रमाला 35,000 ते 40,000 रुपयाचा खर्च येतो. आता तुम्ही समजा किंवा नको समजा, कारण का मी किती वेळा बघितलं की लोक विचारतात की सर 1000 रुपये कशाचे घेता तुम्ही, कायचे घेता. पण त्यांना ते कळत नाही फोनवर. त्यांना असं वाटते की आज अमरावतीला आम्ही मेळावा घेतलेला आहे तर तिथं लग्न जुळतील म्हणून. त्यांना हे समजत नाही, कारण इथं लग्न जुळत नाही. तर कसं आहे, परिचय होत असतो मुलांचा किंवा मुलींचा. आता आमचा जो ग्रुप आहे अलग अलग टाईपचे अलग अलग ग्रुप आहे. डॉक्टर ग्रुप अलग आहेत, इंजिनियर ग्रुप अलग आहेत, नागपूरचा ग्रुप अलग आहे, त्याच्यात आपले जे प्रायव्हेट गव्हर्नमेंट सर्वंट जे आहेत असे टोटल ग्रुप आहेत आमचे 40. आणि हर महिन्यात आमच्या ग्रुपमधून 4 ते 5 लग्न जुळतात. अगर तुम्हाला यकीन नसेल वाटत तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो, त्यांचे तुम्ही बोलून पहा. मागील या 22 तारखेला सगळ्या जागी खोबरागडे मॅडमची एक मुलगी होती ICI बँकला अकोल्याची. अकोल्यामध्ये त्या फेमस आहेत, त्यांचा नंबर पण आहे माझ्याकडं. हे आताची जे 22 तारीख आहे मार्च महिन्याची, जून महिन्यात त्यांचं लग्न ठरलेलं आहे खोबरागडे मॅडमच्या मुलीचं. बस आता मी काही जास्त वेळ घेत नाही. बाकीचे जे आपले जे प्रमुख पाहुणे आहेत ते बोलतील. माझ्या हातून काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा. जय भीम. साकोली इथे आम्ही आतापर्यंत मेळावे घेतलेले आहेत आणि मेळावे घेऊन त्यामध्ये 50 लग्न नक्की जोडले. म्हणजे आम्हाला ती खोटी माहिती देता येणार नाही. ही माहिती खोटी करून किंवा संस्थेचं नाव बदनाम करणं हा आमचा उद्देश नाही. हे आपला परिचय दिल्यानंतर त्यांना आई वडील जे कोणी असतात, मुलाचे मुलीचे मामा मामी जे असतात ते प्रत्यक्षात मुला मुलीला बघितल्यानंतर इथेच त्यांची मीटिंग होतो आणि जर त्यांना ते आवडले तर त्यांचं आपल्याला सांगितलं. आपल्याला जर नागपूरहून धामणगावला जर मुलगी बघायला जायची असेल तर आपल्याला एक गाडी बुक करावं लागेल, एक ट्रॅव्हल करावं लागेल, 4 लोकांना घेऊन जावं लागेल आणि त्यांच्या मागे आपल्याला 5,000 रुपये खर्च येईल. त्यानंतर मुलगी दाखवणार किंवा नाही दाखवणार. त्यामुळे आम्ही एक स्पॉट असं डिसाईड केलेलं आहे की याच्यामध्ये सगळ्याच लोकांनी येऊन आपले कार्य इथे बघावे. तर 1000 रुपये त्यासाठी काही खूप मोठे नाही. आता आम्ही आज अमरावती नागपूर शहरामधून खर्च आम्हाला पैसे नाही, फक्त मुला मुलींचे लग्न होणे हा आमचा फक्त मकसद आहे. तर त्यामुळे आतापर्यंत आमचे 50 लग्न वेटिंगवर आहे. तरी संस्थेने भरपूर प्रगती केलेली आहे या 5 वर्षामध्ये आणि त्यांचं सगळं श्रेय
बुद्धिस्ट मंगल परिणय ग्रुप नागपूर आणि त्यांचे संस्थापक प्रमोद सोमकर सर यांना जाते. यानंतर आमच्या मंडळी, मी सेंट्रल रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर पदावर कार्यरत आहे टिकटाळा येथे. आणि सोमकर साहेबांनी जो मेळावा ठेवला जे 3 वर्षापासून, जे आतापर्यंत जे लग्न जोडलेलं आहे मोफत, त्यामध्ये खूप सारा मुलं आणि मुलींना फायदा झाला. सरकारी असो, डॉक्टर असो, इंजिनियर असो, तर एक प्रकारची त्यांनी म्हणजे समाजसेवाच केलेली आहे त्यामार्फत. आणि फी ठेवण्याचा उद्देश असा आहे की जे हॉलचं भाडं वगैरे राहतं आणि जे मेळाव्याला खर्च येतो त्यासाठी ते त्यांनी फी ठेवलेली आहे. आणि बाकीचे जे मेळावे घेतात महाराष्ट्रामध्ये 5,000 10,000 त्यांच्या मेळाव्यापेक्षा खूप कमीच फी आहे असं मला वाटते. आणि खूप कमी फी असल्यामुळे त्याच्यामुळे टाळाटाळ करणे म्हणजे खूप एक गोष्ट होती. आणि परिचय मेळावा म्हणजे मुलामुलींचा मेळ आणि त्या मेळाच्या मार्फत दूर माहिती पसरते. असा मुलगा आहे, अशी मुलगी आहे, हाच खरा आपला म्हणजे म्हणजे मेळाव्याचा उद्देश असतो. जय हिंद. हा जो मेळावा आहे या मेळाव्यामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. यांनी खरं तर अमरावती शहरामध्ये देखील एक मेळावा घेऊन एक असा प्रयत्न केलेला आहे की मुलामुलींचे लग्न कसे काय होतील हा निश्चितच एक चांगला सामाजिक उपक्रम आहे. अमरावती शहरामध्ये मी फक्त एका मिनटामध्ये तुम्हाला सांगतो की आम्ही म्हणजे माझा मुलगा देखील लग्नाचा आहे. आम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये म्हणजे अमरावती आमच्या जिल्ह्याला एक काय म्हणावं एक कीड लागलेली आहे. म्हणजे ते सोमवंश नावाचे काहीतरी ते पोटजात वगैरे असतात म्हणून डायरेक्ट एका बाईने माझ्या मिसेसला विचारलं की तुम्ही सोमवंशच का. त्यावेळेस माझ्या मिसेसनी अक्षरशः तो फोन ठेवून दिला, सांगितलं आम्ही बुद्धिस्ट आहोत म्हणून. शरम वाटायला पाहिजे ज्यावेळेस असं कोणी म्हणते का. आता ठीक आहे बहुसंख्याक लोक विशिष्ट पोटजातीचे आहेत, परंतु आपल्याला लाज वाटायला पाहिजे की आपली पोटजात, आपला धर्म, आपली जात, आपली ओळख सारंच काही बाबासाहेब आहे. नाही काय फालतूच्या सडल्या गोष्टी आपण लोकांना सांगतोय की तुम्ही समोसाच आहात म्हणून. अबे चुल्या घाला ना तुमची पोटजात भोसूचो काय लावले फालतूच्या गोष्टी का. तर ह्या अशा थकलाच गोष्टी या जिल्ह्यामध्ये आहेत विशेषतः, म्हणून तुम्हाला मी सांगितले, बाकी काही नाही. वेळ आहे माझी याच्यामध्ये चांगला आहे. आणि तुमचे जे लोकांचे जे त्रासदायक लोक आहे आपल्या याच्यामध्ये जे लग्न जुळत नाही लोकांच्या मुलीचे, तर आपल्या ग्रुपच्या माध्यमातून त्यांचे लग्न जोडण्याचा आपला बुद्धिस्ट मंगल परिणय ग्रुप नक्कीच तुमच्या सोबत आहे, शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहील आणि जुळेपर्यंत नक्कीच तुम्हाला मदत करतील अशी मी त्यांना विनंती करतो हात जोडून. जय भीम, नमस्कार. तसेच उपस्थित सर्वांनी हे उपस्थित मंचावरील आहेत संकोर जेवढेही संकोर आहेत ते 2-3 संकोरच आहेत. नंतर मोंडाने साहेब आहेत, गजबुले साहेब आहेत आणि वानखेडे सर्वांना मंचावरील सर्वांना जय भीम. तसेच उपस्थित जेवढे इथे उपस्थित आहेत म्हणजे मुला मुलीचे आई वडील समजा त्यांनाही जय भीम. आजचे जे आपल्या इथे सुरुवात झालेल्या वधूवर परिचय मेळाव्याची खरं म्हणजे ही समाजाची फार म्हणजे गरजेची गोष्ट आहे. कारण की आधी मध्यस्थामार्फत लग्न जोडायचे, पण आता तसं मध्यस्थी कोणी करत नाही, फार कमी करतात म्हणजे मध्यस्थामार्फत. तर आता त्याच्यासाठी पर्याय म्हणून आज जायचे असे मंडळ आणि याच्यातून खूप चांगली जबाबदारी आहे. फक्त आपण एकच बघायला पाहिजे की आपण बुद्धिस्ट ते कुठलेही असो, मुंबईचे असो, पुण्या, नागपूर, कुठले आपले फक्त बुद्धिस्ट लोक आणि आपलं त्यांचे काहीतरी वेगळं बघतात. तर त्या दृष्टीने आपण तसं बघू नये. आणि जी काय हे आज हे जे मेळावा यांनी भरवला म्हणजे बुद्धिस्ट मंगल परिणय ग्रुप मार्फत यांचं खूप खूप अभिनंदन. खूप चांगलं कार्य आहे आणि 5 वर्षापासून ते कार्य करतात. त्यांचं कार्य आणखी असंच पुढे जावं अशी मी माझ्याकडून त्यांना सदिच्छा आणि इथेच थांबते. धन्यवाद. प्रमोद सर माझे आम्ही ज्या संस्थेमध्ये काम करत आहे आर्मीवाल्यांची संस्था आहे, त्या संस्थेचं नाव आहे STPS वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड. सरांनी मला इन्व्हिटेशन केलं की आज वधूवर मंगल परिणय ग्रुप आहे आणि आपला एक बुद्धिस्ट म्हणून ग्रुप आहे. आणि सरांनी सांगितलं, वानखेडे सरांनी मी ऐकलेलं आहे किंवा समाज आणि पण जाती ज्या आहेत आपल्यामध्ये त्या जातीमध्ये मतभेद सुरू आहे की तो या जातीचा आहे, आपल्या समाजामध्ये असताना पण जाग वगैरे येऊन राहिले. आणि हा जो कॉन्सेप्ट क्लिअर केलेला आहे त्यांनी
की आपण फक्त कोण आहे, बुद्धिस्ट. हा कन्सेप्ट खरोखर खूप छान आहे, चांगला आहे आणि आपण सर्वांनी बुद्धिस्ट म्हणूनच वागायला पाहिजे आणि बुद्धिस्ट म्हणूनच करायला पाहिजे. मला सरांनी बोलावलं, खूप त्यांचं मी स्वागत करतो की त्यांनी मला इथे बोलावलं. आणि माझा पण एक सोच होती की बा आपण बुद्धिस्टच असायला पाहिजे, कारण आपण प्रत्येक कार्यामध्ये बघा तुम्ही बुद्ध म्हणून काम करत नाही. आपण कुठल्या फील्डवर जर जातो ना तर दुसऱ्यांचा विचार करतात, पण आपल्या बुद्धांचा विचार कोणीच करू शकत नाही. मोमेडियन समाज जरी बघा, त्यांचा बरोबर त्याचा ग्रुप करून ठेवलेला आहे. त्यांच्यासाठी एक साधं बिझनेस जरी करायचं म्हटलं ना तर केळाचा धंदा करतात तर बाजूला जे गाडी असते त्या गाडीवाल्याला 10,000 रुपये देतात, तू बिझनेस कर म्हणतात. पण आपल्यामध्ये तशी एकता नाही आहे. कोणाला जर बिझनेसची गरज पडली, 10-20,000ची गरज पडली, आपण देत नाही. इथून आपल्याला सुधारणा करावी लागते. हे तर वधूवर हे तर लग्न होणारच, पण हे पण एक आर्थिक अडचणमध्ये पण बरेच जण आपली बेरोजगारी आहे ते पण आपल्याला दूर करावं लागते. मोमेडियन समाजामध्ये कोणीच 1 रुपया मागत नाही दुसऱ्यांना. त्यांच्याजवळ भरपूर पैसे असतात, मुलं बाळं सगळे ते बोलतात. आपल्याला एक मुलं भारी जाते, बरोबर आहे ना, कारण ते आपण आपला पैसा दाबून ठेवतो दुसऱ्यांना. आपल्या समाजातल्या कुठल्याच व्यक्तीला आपण शेअर करत नाही, देत नाही. पण तुम्ही ते पण पैसा जर बँकेमध्ये न ठेवता दुसऱ्यांना जर मदत म्हणून दिलं आपल्या समाजाला, तेवढंच समाजाची प्रगती होईल, समाज उंचावणार आहे. मग काही गरज नाही पडणार आहे आपल्याला. बस एवढं बोलून सांगा की बुद्ध म्हणून म्हणजे त्यांना बॅककडे नेऊ नका की बा माझ्या वडील सोम होते, लाडवले होते, पावले होते, बारके होते, 12.5 प्रत्येक समाजात पोट जात आहे. तर त्याच्याकडे न जाता माझी जात फक्त एकच आहे, बुद्ध. आणि मला बाबासाहेबांनी जी शिकवण दिली त्याच्यानुसार मी जाणार आणि मी पुढे करणार. की आपल्या समाजामध्ये मुलं मुली खूप डेव्हलप झालेले आहे आणि खूप चांगल्या पोहोचला झालेले आहे. तर फक्त आईवडिलांना एकच इच्छा आहे की त्यांना बुद्ध समाज काय आणि त्यांचं भविष्य काय यांच्याकडे लक्ष द्या. त्यांना त्यांचं मन इकडे तिकडे विचलित न करता बुद्ध धर्माची पण त्यांना थोडी शिकवून द्या, अशी मी सगळ्या पालकांना विनंती करतो. आणि मी पुण्याला असते. मी पुण्याला ॲज अ सिनियर डेव्हलपर काम करते, सिनियर प्रोसेस एक्झिक्युटिव्ह आणि MNCमध्ये. आणि मी इथे सध्या वर्क फ्रॉम होम करते घरी. अँड माझं गाव आहे परतवाडा, जिल्हा अमरावती. थँक्यू. 18 नोव्हेंबर 1997. हां, पोस्ट ग्रॅज्युएशन इन हिस्ट्री माझं झालेलं आहे आणि मी डेटा ॲनालिस्ट म्हणून काम करते. आणि जस्ट प्रॉपर जॉब पुण्यात किंवा मुंबईत वगैरे जॉब असलेलं त्याच. स्वीटी राजू कौतिककर, जन्मतारीख 3/3/1999. अविवाहित. एज्युकेशन BSc नर्सिंग अँड MSc नर्सिंग आणि DNS डॉक्टर. सध्या कॉन्ट्रॅक्ट सुपर हॉस्पिटल अमरावतीला जॉब करते. कौतिककर. मुलीला मिळणारा हा जो कोणी मुलगा असेल तर हा नशा न करणारा, दयाळू मयाळू स्वभावाचा आणि बुद्धांचा पाईक असावा. खूप 3 इंच यांची उंची आहे. यांचं म्हणणं असं आहे की मुलगा जो हवा हा व्यसनी नसावे आणि त्यांना घेऊन चला सरकारी नोकऱ्या असावे. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9322934250 9503252190. जर हा बायोडाटा जर कोणाला कॉन्टॅक्ट नंबर घेऊन तर तुम्ही करा. माझं पूर्ण नाव आकाश राजकुमार तागडे, राहणार चिंचोली रोही, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती. आणि माझा व्यवसाय जो आहे इलेक्ट्रिशियन आणि प्लेमर आणि वेल्डरचं काम करतो आहे. मी माझी उंची 5 फूट 5 इंच आहे. माझा जन्मतारीख 19/6/1996. माझा नंबर आहे 77983142. असे जे आहे ज्या म्हणजे आई वडिलांना सांभाळले.
9/11/1994 आणि गोरा वर्ग 12वी शिकले आहे आणि एका पार्टमध्ये काम करतो आणि दाब्याला राहतो आणि याला साधारण मुलगी पाहिजे 10वी 12वी असेल तरी चालेल. ॲक्वागार्डमध्ये जॉब करतो आहे, याच्यामध्ये फॉर्ममध्ये आणि मुलगा निर्व्यसनी आहे. तर तुम्हाला कशी पाहिजे मुलगी? बिगर व्यसनी पोरगा आहे. अगर म्हणजे एखादी मुलगी जर समजा असं गरीब होतो तर आपण तिचा उभा करू शकतो. आणि पुन्हा आधी माझा मुलगा बी बिगर व्यसनी आहे, आमच्या घरातील व्यसनचं काही एकदम हे आहे नाही. आणि पुन्हा आई वडील सगळे लोक आहेत. प्लंबरिंगमध्ये काम करत आहे आणि शेती पण आहे, कारण की तिला शेतीमध्ये जायची गरजही नाही आहे. घरचं सांभाळणं हेच आहे माझ्यासाठी आणि मी माझ्या मुलीसारखीच वागेन. मला एकच मुलगी आहे आणि मी माझी मुलगी म्हणूनच वागेन, कारण की आता असं आहे मुली मिळणं म्हणजे कठीणच आहे ना सर.